नेहमीच आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी विद्यार्थी मित्रांनो की ज्या जागा आहेत 70 ते 80,000 पदभरती या ठिकाणी यावर्षी सरकार करणार आहे अशी त्यांनी घोषणा केलेली होती. माननीय मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली होती आणि त्याच धर्तीवरती एसटी मध्ये म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये पदांची भरती, भरघोस पदांची भरती म्हणजे 17,742 पदांची भरती या ठिकाणी करणार आहेत असं परिवहन मंत्री जे प्रकाश सरनाईक आहेत त्यांनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. प्रताप सरनाईक जे आहेत त्यांनी घोषणा केलेली आहे. ही बातमी जे विद्यार्थी मित्रांनो हे आपण विधान भवनाच्या बाबतीत जर आपण बघत असाल, म्हणजे आपण जर अपडेट बघत असाल, युट्यूबला बघत असाल किंवा विधान भवन लाईव्ह बघत असाल तर त्यामध्ये ही घोषणा करताना त्यांनी आपल्याला दिसलेला आहे. परंतु ऑथेंटिक माहिती जी आहे, संपूर्ण माहिती आपल्याला लोकसत्ता पेपरला पेज नंबर 2 वर आजचा ज्यांनी पेपर वाचलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे. मधल्या काळामध्ये एसटी जे काही कर्मचारी होती यांनी संप केलेला होता आणि या संपाच्या दृष्टीने जे काही संप केलेला होता या धर्तीवरती नंतर कंत्राटी एका कंपनीला कंत्राटी त्या ठिकाणी दिलेलं होतं, निविदा काढलेलं होतं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी कंत्राटी त्या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत ते भरलेले होते कारण काम ठप्प होऊ नये म्हणून. तर त्याच धर्तीवर सुद्धा ते बोललेले आहे की प्राधान्य जे आहे ते आम्ही प्राधान्य कोणाला देऊ, तर जे कंत्राटी म्हणून काम करत होते त्यांना नंतर जे काही कर्मचारी जॉईन झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना काढण्यात आलेले अशांना आम्ही संधी त्या ठिकाणी मात्र देणार आहोत असं त्या ठिकाणी स्पष्ट त्यांनी बोललेलं आहे. तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत बातमीच्या माध्यमातून. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट्स असेल, जागेच्या संदर्भात असेल, स्पर्धा परीक्षे संदर्भातले असेल, पवित्र पोर्टलच्या संदर्भात असेल, प्राधान्यक्रम देण्याच्या संदर्भात असेल, कोणतेही अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला सांगायचं आहे. एसटीत 17,000 पदभरतीचा प्रस्ताव. आपल्याला माहिती आहे की वित्त विभागाकडे हे प्रस्ताव पाठवावं लागतं, त्याकडून मान्यता मिळाल्यानंतर डायरेक्ट काय निघतं, जाहिरात निघतं, पदभरती आपल्याला निघत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची ही घोषणा आहे. बघा, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात एसटीत एकूण 17,742 किती पद, 17,742 जागांची पदभरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवलेला आहे. वित्त विभागाची परवानगी मिळताच भरती केली जाणार आहे. सध्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल अशी घोषणा ही प्रताप सरनाईक मंत्री, परिवहन मंत्री यांनी विधान परिषदेमध्ये केलेली आहे. विधान परिषदेमध्ये हे त्यांनी घोषणा केलेली आहे. एसटी मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबतचा प्रश्न श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता. अनिल परब, प्रवीण दरेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. एसटीत 2022 साली मोठा संप झालेला होता. त्या काळात बससेवा विस्कळीत झाली होती, त्यामुळे कंत्राटी पदभरती सुरू करण्यात आली होती. ही कंत्राटी पदभरती ही तात्पुरती स्वरूपात होती, कायम स्वरूपात नव्हती. त्यामुळे संपाच्या काळात सुमारे 12,500 बसेस होत्या, तर सध्या सुमारे 14,000 बसेस उपलब्ध आहेत. महायुती सरकारच्या काळात दरवर्षी 5,000 नवीन बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे 8,000 बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून त्यापैकी 3,000 बसेस ताफ्यात आल्या आहेत. बसेसची संख्या वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या सुद्धा अपुरी पडत आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात काही ठिकाणी आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यात असलेले म्हणजे नियुक्ती देण्यात आलेली आहे. परंतु हे जेव्हा पदभरती पूर्ण होईल, 17,742 पदांची पदभरती पूर्ण होईल, त्यावेळेला कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांना काढून टाकले जाणार आहेत. परंतु त्याच जागा जर नाही मिळाले तर किंवा त्यांना जर विद्यार्थी त्या ठिकाणी नसले तर आम्ही त्यांना पहिल्यांदा काय देऊ, प्राधान्य देऊ, आम्ही त्यांना काय देऊ, संधी देऊ. कारण त्यांच्याकडे त्यांचं सर्टिफिकेट असेल, कामाचा अनुभव असेल किंवा त्यांच्याकडे काम केलेल्याचं सर्टिफिकेट त्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून त्यांना दिलं जाईल, त्या माध्यमातून त्यांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करत आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात, तर त्या नक्कीच त्यांना सुद्धा हे संधीचा फायदा आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि वेगवेगळ्या पदांची या ठिकाणी पदभरती होणार आहे. ही सर्वात मोठी पदभरती आतापर्यंतची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्यासाठी
ही आनंदाची बातमी आहे. आपण अजूनही याचा अभ्यास बरोबर करत नसाल तर नक्कीच याच्यावरती थोडा प्रेशर द्या, यावरती थोडं लक्ष द्या आणि नक्कीच आपण यावर्षी सुद्धा या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये कसं रुजू या बेतानं आपल्याला अभ्यास योजना करायची आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की ज्या वेळेला संपाची भूमिका होती, संप बाकी सर्व परमनंट कर्मचाऱ्यांनी हा संप केलेला होता, त्यावेळेला मात्र आमच्याकडे थोडी अडचण झालेली होती. शासनाने भूमिका मात्र मांडली त्या ठिकाणी की कंत्राटी कर्मचाऱ्यांना आम्ही जी संधी दिली आणि त्यात काही उमेदवारांनी त्या ठिकाणी भाग घेतला आणि त्या माध्यमातून आता सुद्धा काम करत आहेत. अशा लोकांना आम्ही काय करू, प्राधान्य देऊ आणि नक्कीच या विद्यार्थ्यांचं सुद्धा प्राधान्य, जे काम करत आहेत त्यांना सुद्धा ही संधी मिळणार आहे. म्हणून दोन्ही विद्यार्थ्यांना संधी, जे स्पर्धा परीक्षा अभ्यास करत आहेत आणि ज्यांनी कंत्राटी म्हणून काम करत आहेत किंवा केलेलं आहे, यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे. दोन्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय आहे, गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे अपडेट आहे, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन मध्ये असणारे जे काही लिंक आहेत, टेलिग्राम लिंक आहे, चॅनलची लिंक आहे, व्हॉट्सअपची, माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर माझ्याशी सुद्धा संपर्क तुम्ही साधू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.